आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून एक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। कालच सांगितलं होतं ऑक्टोबरच्या हप्त्याची सरकारने तयारी सुरू केली, काळजी करू नका, चिंता करत बसण्याची पण गरज पडणार नाही असं पण म्हटलं होतं। त्याचप्रमाणे बघा आता सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। फक्त आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे देखील करून ठेवा, म्हणजे ऑक्टोबरचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम मिळेल। तुम्ही म्हणाल आता ऑक्टोबरचे पैसे तर मिळतील व हे गॅस सिलेंडरचे सरकार का पैसे देत आहे व आतापर्यंत सर्वांना दिले नाही व इथून पुढे का देत आहे? तर दिवाळी असल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे हप्त्याचे पण पैसे सर्वांनाच देणार आहे। हे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली कामे करायची आहेत। जर ही कामे केली तरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील। जर ही काम केलं नाही तर मग ऑक्टोबरचा हप्ता डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये मिळू शकतो। मग तुम्हाला आताच लवकर हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी कोणती कामे करायची ती पण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघा। सरकारने आता 13 जिल्ह्यांची नावे सुचवलेली असून या 13 जिल्ह्यात पैसे आता वाटप होणार आहेत, जमा होणार आहेत। त्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं तर लाडकी बहीण योजनेची रोज माहिती बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नेमका ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, कधीपर्यंत मिळेल ती माहिती पण आपण देणार आहोत। तर चला बघूयात आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणीची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। ते सरकारने काय स्पष्ट सांगितलं आहे तर बघू शकता। बहिणीची दिवाळी गोड झाली, बहिणीच्या बँक खात्यावर आम्ही पैसे टाकणार आहोत असं एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं। लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज पडणार नसून कोणतीही बहीण म्हणणार नाही की आम्हाला हप्ता मिळाला नाही। प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर ते 1500 रुपये वाटपाची तयारी केलेली आहे। सप्टेंबरच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या, मात्र आता तीच नाराजी दूर करण्यासाठी आम्ही ऑक्टोबरचा हप्ता लवकर देत आहोत असं शिंदे म्हटले व ऑक्टोबरचे 1500 व ही जी गॅस सिलेंडरचे 830 रुपये आहेत ही टोटल रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात 13 जिल्ह्यामध्ये आम्ही टाकणार आहोत। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे जे 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यापैकी सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 13 जिल्हे निवडलेले असून या 13 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत। जसे या 13 जिल्ह्यात पैसे वाटप होतील त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आता देण्यात येणार आहेत। त्यामध्ये आता दिवाळी बोनस पण 1500 मिळण्याची शक्यता असून टोटल काही बहिणीच्या बँक खात्यावर डायरेक्ट 3000 रुपये पण येणार आहेत। कारण दिवाळी असल्यामुळे आता ऑक्टोबरचे 1500 येतील, मात्र काही बहिणींना सरकारकडून 3000 रुपये देखील हप्ता मिळू शकतो। कारण दिवाळी असल्यामुळे सरकार आता 3000 रुपये जास्त रक्कम देण्याची शक्यता आहे। 1500 ऐवजी 3000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे करून घ्या, म्हणजे तुमचं नाव 3000 रुपयांच्या यादीमध्ये येईल व 3000 रुपयांच्या यादीत जर तुमचं नाव आलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होऊन जातील। कारण आता ऑक्टोबरचा हप्ता व दिवाळी भेट म्हणून देखील 1500 जास्त रक्कम सरकार देण्याची शक्यता असून टोटल 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे। मग तुम्हाला पण आता 3000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी कोणतं काम सरकारने सांगितलंय सर्व काय माहिती पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त हा आपला व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत बघत चला। तर त्यापूर्वी काय करूयात ती माहिती तर बघूयात। त्यापूर्वी कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता हप्ता वाटप होत आहे त्या 13 जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त लक्ष द्या व यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते एकदा लक्ष देऊन बघा। कारण या 13 जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी कोणत्या क्षणी ऑक्टोबरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। 1500 गॅस सिलेंडरचे 1500 व दिवाळी भेट पण 1500 रुपये, टोटल 3000 रुपये 100% मिळण्याची शक्यता असून हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। तर चला कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता हप्ते जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची आता यादी बघतो। तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्या क्षणी ऑक्टोबरचे पैसे जमा होतील, तुम्हाला कसली काळजी करण्याची गरज पडणार नाही। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता अखेर महत्त्वाची बातमी आलेली असून 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने आता 4 विभागातले जिल्हे घेतलेले आहेत। ही जी 4 विभाग आहेत या 4 विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले असून पूर्णपणे रक्कम या 4 विभागातील जिल्ह्यात आता वाटप केली जाणार आहे। प्रत्येक विभागातले 3 ते 4 जिल्हे असे मिळून टोटल 13 जिल्हे सरकारने घेतलेले असून या ठिकाणी पूर्णपणे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। पूर्णपणे पैसे लाडकी बहीण योजनेचे आता या 13 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत। आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तुमचं काम बाजूला ठेवून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण
असा व्हिडिओ दुसरीकडे बघायला मिळणार नाही। हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार असून सर्व योग्य ती माहिती तुम्हाला सांगितली जाईल। मेन फिक्स तारीख कोणती राहील, आजची राहील की उद्याची राहील, ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आज जमा होईल, कोणत्या जिल्ह्यात उद्या जमा होईल, की अजून थोडा उशीर लागू शकतो, किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघा। त्यानंतर जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर 3000 रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। कारण जर तुमचं 3000 रुपयांच्या यादीमध्ये सरकारने नाव घेतलं तर डायरेक्ट 1500 नाही तर 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळेल। मात्र त्यासाठी ही 2 कामे करावी लागतील। ही 2 कामे केल्यावर 100% पैसे मिळतील। कारण दिवाळी सण असल्यामुळे लाडक्या बहिणीला जास्त पैसे देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे। आता पैसे जास्त वाटपाची तयारी सरकारने सुरू पण केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आता इथून पुढे बघायला मिळणार आहे। तर चला आता नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप होणार असून त्या ठिकाणी सर्व रक्कम जमा होईल, आता त्याबाबतची सविस्तर माहिती आपण बघूयात। आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवत आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारे जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले असून 4 विभागातील जिल्हे घेतलेले आहेत। तर यामध्ये सरकारने आता जिल्ह्यांची यादी पाठवली असून इकडे बघा यामध्ये पहिला जिल्हा आता जाहीर झालेला असून पहिला जिल्हा जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटप होणार आहेत। इकडे बघा यादीमध्ये फक्त जिल्ह्यांची नावे नाही तर तालुक्यांची पण नावे आलेली आहेत। जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होतील, ते पण डायरेक्ट 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर इकडे बघा आता 13 जिल्ह्यांची जी यादी आहे त्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये आता जळगाव जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून या ठिकाणी देखील पूर्ण पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला काळजी करायची नाही। तर जळगावमध्ये देखील पूर्ण वाटप होणार असून एक ना एक लाडकीला एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। डायरेक्ट आता 156 कोटी रुपये या जिल्ह्यात वाटपासाठी सरकार आता सुरू करणार असून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की या 13 जिल्ह्यामध्ये पैसे पाठवावं। त्यांनी अधिकाऱ्यांकडे 13 जिल्ह्यांची नावे लिहून पाठवली असून आता त्यामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यांची नावे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहेत ते पण सांगतो। जर त्यामध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी इकडे बघा सर्वात आधी डायरेक्ट हप्ता कोणत्या क्षणी आता जमा होणार आहे, तर कधी जमा होणार व कोणत्या क्षणी व किती तासात हप्ता मिळू शकतो आता सर्व काय आपण बघत आहोत। आता फक्त लक्ष देऊन बघा। तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील सविस्तर यादी बघूयात। तर आता इकडे लक्ष देऊन बघा। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला यादीची लिस्ट आता एका मिनिटात अशी वाचून दाखवणार आहे। त्यामध्ये फक्त तुमचा जिल्हा तालुका आहे का नाही ते देखील सांगा। तर या ठिकाणी सरकारने काय माहिती दिलेली आहे ते एक तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा ऑक्टोबरचे 1500 रुपये 8 बँकेत वाटप होणार व आता 13 जिल्हे सरकारने निवडले। बहिणीची दिवाळी गोड होणार, डायरेक्ट पैसे बँकेत येणार असं सांगितलं असून या ठिकाणी 8 बँकांची लिस्ट आलेली आहे। जर या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं जर खातं असेल तर डायरेक्ट 3000 रुपये जमा होतील। जर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व सरकारने सांगितलेली ती 2 कामे पूर्ण केली तर ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये नाही तर तुम्हाला डायरेक्ट 1500 सोबत अजून 1500 टोटल 3000 रुपये मिळणार आहेत। व त्यातली त्यात एकीकडे गॅस सिलेंडरचे पण पैसे तुम्हाला देण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व यादीमध्ये सरकारने कोणत्या जिल्ह्यांची सूचना आता जे ती कोणत्या जिल्ह्यांची नावे टाकली आहेत की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन वाटपासाठी सांगितलं आहे। आता ते जिल्हे सांगतो कारण की अधिकाऱ्यांनी आता 13 जिल्ह्यात पैसे वाटपाची पूर्ण तयारी केलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटली रक्कम ही जमा होणार आहे। तर चला यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आता तुम्हाला एकदम फास्ट मध्ये वाचून दाखवत आहे। आता लक्ष देऊन बघा। तर या ठिकाणी बघा आता महत्त्वाची माहिती आलेली असून डायरेक्ट पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सरकारने आता यादी पाठवली आहे। इकडे बघा सरकारकडून यादी जाहीर होताच पैसे जमा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण की अधिकारी आता पैसे वाटपाला सुरुवात करत असून या 13 जिल्ह्यात त्यांनी डायरेक्ट डीबीटीचं काम सुरू केलेलं असून डीबीटीच्या माध्यमातून पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो तो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। तर आता या कोल्हापूर जिल्ह्यात पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत। तर इकडे बघा कोल्हापूरमध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट आता 3000 रुपये टोटली रक्कम ही जमा होणार असून हे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होतील। त्यामुळे आता कसली काळजी व आता चिंता लाडक्या बहिणीला करायची नाहीये। दिवाळी भेट म्हणून आता मोठा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट सरकार सोडणार आहे, डायरेक्ट वाटप करणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। कारण तशी एक मोठी आनंदाची
आनंदाची दिलासा देणारी बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तर चला आता अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप पूर्णपणे होणार आहेत अजून पुढचे जिल्हे तुम्हाला सांगत आहे व तालुक्याची पण यादी दाखवतो। जर या तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा, पैसे येतात लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणा असं पण सरकारने सांगितलेलं आहे। तर चला आता कोणत्या तालुक्यांमध्ये व अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत अजून पुढच्या देखील याद्या बघूयात। तर इकडे बघा महत्त्वाचं म्हणजे आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। आतापर्यंत तुम्ही लक्ष देऊन बघितला, आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा फायदा काय होणार आहे। तर इकडे बघा तुम्हाला डायरेक्ट फक्त 1500 हप्ता मिळणार नाही तर 3000 रुपये येणाऱ्या हप्त्याची डायरेक्ट रक्कम येईल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर, कारण की या व्हिडिओमध्ये 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे सरकार देणार आहे। त्यामुळे ते मिळवायचे कसे, त्यासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितली ते पण तुम्हाला सांगणार आहे। ते बघितल्यानंतर तुम्ही जर काम पूर्ण केलं तर डायरेक्ट 3000 रुपये हप्ता मिळेल, 1500 तुमच्या आसपासच्या बहिणींना मिळतील, मात्र तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये येतील। त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ बघत चला, त्यांना पण व्हिडिओ पाठवा, त्यांचा फायदा होईल। त्यानंतर दुसरा एक मोठा फायदा होणार आहे तुम्हाला, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलंय का नाही ते कळेल। तुमच्या जिल्ह्याचं नाव सर आता यादीत दिसलं तर समजून जायचं, मग आपल्याला कोणतंच काम करायची गरज पडणार नाही, डायरेक्ट सरकारकडून ऑटोमॅटिक 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। त्यामुळे आता तुम्ही काळजी करत बसू नका। त्यानंतर अजून एक फायदा होणार आहे ते म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरची जी 830 रुपयाची हप्त्याची रक्कम आहे 830 रुपये हप्त्याची रक्कम पण मिळवता येणार आहे। जर गॅस सिलेंडरचे पण पैसे तुम्हाला मिळवता आले ना, मग इथून पुढे सारखं हप्ते गॅस सिलेंडरचे मिळत राहतील। गॅस सिलेंडरची अशीवर नाही की एकदा हप्ता मिळाला की पुन्हा सारखा हप्ता मिळतच चालतो, मग तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ती पण माहिती याच व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठीच म्हणत होतो आता राहिलेला फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघा आता 3 मिनिटाचा पण राहिलेला नाही, आता फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सुरू होत आहे व कोणती कामे करावी लागतील जेणेकरून डायरेक्ट 3000 रुपयांची हप्त्याची रक्कम भेटेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे आपल्याला भेटतील, ही सर्व काय माहिती आता तुम्हाला देतो। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता यादी तुम्हाला दाखवत आहे, यादीमध्ये जिल्हे सर्व काय आलेलं आहे। तर इकडे बघा सरकारने स्पष्टपणे काय सांगितलं आहे, तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार असा एक मेसेज तुम्हाला येणार आहे। या मेसेजमध्ये काय दिसेल तर इकडे बघा पैसे आल्यावर तुम्हाला असा मेसेज दिसेल, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय 3000 रुपये, अशी 3000 रुपयांची रक्कम आलेली दिसेल। पुढे दिसेल लाडकी बहीण योजना, युअर अकाउंट नंबर हॅज बीन क्रेडिटेड बाय 3000 रुपये। ही 3000 रुपये म्हणजे इथे सांगितलं आहे की तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये आता आलेले आहेत, तुम्ही डायरेक्ट काळजी करू नका, तुम्ही पैसे काढून आणू शकता असा मेसेज या ठिकाणी येईल। म्हणजे असा मेसेज जर आला की लगेच समजायचे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने दिलेले आहेत, आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत। मग जर असा मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेत जाऊन पैसे आणू शकता, तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसली चिंता करायची नाहीये, डायरेक्ट पूर्णपणे रक्कम ही तुम्हाला 100% मिळून जाईल। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी जरी म्हटलं तरी हरकत नाहीये। तर चला आता नेमके पैसे पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत ते देखील तुम्हाला सांगतो। पुढील यादी बघण्यासाठी आता राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बघा। त्यानंतर आता 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता ते पण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे आल्यावर तुम्हाला मेसेज येणारच आहे, लगेच बँकेतून तुम्ही पैसे काढून आणू शकता, कसली काळजी करण्याची गरज तुम्हाला आता पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो। तर या ठिकाणी बघा मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईमध्ये मोठा निर्णय झाला, बघा मंत्रिमंडळ बैठक मुंबईमध्ये झाली, मुंबईतून डायरेक्ट पैसे यायला आता सुरुवात होणार असल्याचं सरकारने सांगितलं। काळजी करू नका, मुंबईतून 13 जिल्ह्यात पैसे आता सोडण्यात येणार आहेत। ऑक्टोबर हप्ता पूर्ण जमा होताच अजून 1500 रुपये पुढील हप्ता दिवाळी असल्यामुळे सरकार देण्याची शक्यता असून ऑक्टोबरचे 1500 दिवाळी भेट म्हणून 1500 येण्याची शक्यता वाढलेली असून टोटल आता 3000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यावरती ही 2 कामे केल्यानंतर पैसे जमा होतील, त्यामुळे कसली चिंता करायची गरज नाहीये। तर यासाठी 2 कामे करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड असेल तर मग डायरेक्ट आता 3000 रुपये 100% तुम्हाला मिळणार आहेत। मग आता आधार कार्ड आहे तर लक्ष देऊन फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता इकडे आलेल्या माहितीनुसार सरकारने दिवाळी असल्यामुळे सरकारने आता मोठी माहिती दिलेली आहे, सांगितलं आहे की हे काम करून घ्या तरच 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट येतील। जर तुम्हाला हे 3000 रुपये मिळाले तर 100% दिलासा मिळणार आहे। तर चला आता कोणतं काम करायचे ते सांगतो, त्यापूर्वी कोणत्या तालुक्यात आता पैसे वाटप सुरू होत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या तालुक्यांची व जिल्ह्यांची एकदा तुम्हाला यादी 30 ते 40 सेकंदात वाचून दाखवतो। तर इकडे बघा
तर इकडे बघा पहिला तालुका आहे आता तो म्हणजे मुरबाड. या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. भिवंडी तालुक्यासाठी देखील मोठी खुशखबर. भिवंडी तालुक्यात जेवढ्या लाडकी बहिणी राहतात त्यांना पण पैसे येणार आहेत. शहापूर, त्यानंतर उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी पैसे आता टोटल जमा होणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा पण नंबर असून ठाणे जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येतील. त्यानंतर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हा पालघर जिल्हा. तर या पालघरमध्ये देखील इकडे बघा पालघर, डहाणू, त्यानंतरचा तिसरा तालुका तलसारी याही तालुक्यात पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत. यादीमध्ये या पण तालुक्याचं नाव आलेलं आहे. त्यानंतर वाडा तालुक्याचं पण नाव आलेलं असून येथील बहिणीच्या पण बँक खात्यात पैसे जमा होतील. विक्रमगड, जव्हार तसेच मोखाडा या तालुक्यात पण पैसे आता वाटप होणार असून या पण तालुक्याचं नाव सरकारने यादीमध्ये टाकलेलं असून लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर बघा मंत्रिमंडळ बैठक झाली. आता मुंबईतून पैसे जमा होणार आहे. तर चला आता 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं व कोणत्या जिल्ह्यात पैसे कधी जमा होतील आता तुम्हाला सर्व काही राहिलेलं एका मिनिटात बघूयात. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला पहिलं काम करायचं आहे. ते करण्यासाठी एक आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. जर हे आधार कार्ड असेल तर मग काळजी करायची गरज नाहीये. तर आधार कार्ड जवळ असेल तर इकडे बघा डायरेक्ट आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपयाची रक्कम ही ऑक्टोबरची मिळणार आहे. आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर आपलं आधार कार्ड घ्यायचं आहे. आधार कार्ड घेतल्यानंतर ते मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. आता हे घरच्या घरी पण करू शकता. येत नसेल तर डायरेक्ट शहरी भागात जा. तहसीलच्या जवळ केंद्र बरेच असतात. मध्ये जाऊ शकता, तेथून दुरुस्त करू शकता किंवा काही सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी जायचंय व त्यांना म्हणायचंय आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. पण एवढं जर आधीच लिंक केला असेल तर काळजी करू नका. जर लिंक नसेल तर सांगत आहे करणं गरजेचं आहे तरच हप्ता मिळणार आहे. ज्यांच्या बँक खात्यात आता पैसे पाहिजे असतील त्यांनी आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी संलग्न म्हणजे लिंक करून ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे बघा पैसे आल्यावर लगेच मेसेज येणार असून लगेच बँकेतून पैसे काढून आणा व आता बहिणींना ई-केवायसी करण्याची देखील विनंती सरकारने केलेली असून ई-केवायसी करून घ्या म्हणजे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तुम्हाला कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर आता अजून काय सरकारने निर्णय घेतला तर सर्व काय अपडेट पुढील व्हिडिओमध्ये नक्की देऊयात. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.